कुमार चव्हाण, अर्जुन चव्हाण आणि देवराज राठोड साहेब यांना. येस, थँक्यू निलेश पाटील सर. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना पाहायला मिळेल. गावदेवी इरवाडीच्या अगेन्स्ट टीम कुलदैवत कळवे. टॉस जिंकलाय इरवाडी संघाने आणि क्षेत्ररक्षण निवडलाय. चला, पहिला चेंडू जरूर पाहायला मिळाला. कळवे संघाने टॉस जिंकला आणि फलंदाजी निवडली. पहिल्या चेंडूवरती सिंगल रन्स जरूर मिळेल. महेंद्र पाटील आणि मोहंती ही जोडी मैदानाच्या आतमध्ये कळवे टीम कडून जरूर पाहायला मिळेल. पहिल्या षटकासाठी गोलंदाज सागर. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, चांगला फटका डीप मध्ये. पाठीमागे क्षेत्ररक्षक नाहीये. पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा घेत असताना फलंदाज मोहंतीच्या बॅट मधना हा चौकार. महेंद्र आणि मोहंती ही जोडी एम फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये कुलदैवत कळवे टीम साठी. स्ट्राइक गोलंदाज गावदेवी इरवाडी टीम कडून सागर पाटील. हो, राईट आर्म ओव्हर द विकेट. बैठक चेंडू मात्र चाललाय लॉंग स्टॉपला. नॉन स्टॉप सीमा पार चौकार. पण आणखीन एकदा एक चौकार जर का आला मोहंतीच्या बॅट मधून तर कुंदन पाटील कळवे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज जरूर या ठिकाणी दिलं जाईल. ओ, चांगला चेंडू आहे. तेज तर्रार, अतिरिक्त वेग. चांगला चेंडू पाहायला मिळाला. कमबॅक केलं. पहिल्या चेंडूवरती सिंगल, मग सलगचे आलेले 2 चौकार फलंदाज मोहंतीच्या बॅट मधून आणि तदनंतर कमबॅक करणारा हा चेंडू पाहिला डॉट बॉल. ओ, टॅपिंग क्रिकेट. त्या ठिकाणी गोलंदाज आहे. धावबादची होती संधी. खेळाडू सुरक्षित राहिलाय. सिंगल रन जरूर मिळेल. दुहेरी आकड्यावरती धावसंख्या जात असताना कुलदैवत कळवे संघाची धावसंख्या असेल बिनबाद 10 रन्स. 10 विदाउट लॉस. नॅशनल स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट थेट प्रक्षेपण जरूर तुम्ही पाहू शकता. आमच्या ऑफिशियली 3 कॅमेरा ऑपरेटर तुमच्यासाठी खरं तर सज्ज आहेत. घर बसल्या या स्पर्धेचा तुम्ही आनंद घेऊ शकताय. लास्ट बॉल असेल. 10 मिनिटांचा अवधी त्या ठिकाणी टाइम अलर्ट आहे. शेवटचा चेंडू बाकी असेल. कळवे टीमला 2 रनची पॅनल्टी. 12th मॅन कडे शूज नाहीये, चप्पल वरती आहे तो, त्यामुळे कळवे संघाला 2 रनची पॅनल्टी दिली जाईल. पहा, याआधी देखील या स्पर्धेमध्ये आम्ही पॅनलाइज केलेला आहे टीम्सला. सो 12th मॅन आम्ही किट मध्ये हवाय, शूज देखील हवाय आणि ते नाहीये, त्यामुळे ही 2 रनची पॅनल्टी. ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू जरूर पाहायला मिळाला. इट्स अ वाईड बॉल. आदरणीय आदित्य दादा पाटील
माजी उपसरपंच इरवाडी आदित्य दादांना आमची विनंती असेल आपण अतिथी मंचकावरती यावं. व्हाईटचा इशारा जरूर आलाय. 11 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. 11 रन्स मॅन्डेटरी पॉवर प्लेचे पहिले षटक सुरू असताना आदित्य दादांना आमची विनंती असेल आपण अतिथी मंचकावरती यावं. राईट हॅम द विकेट सागर पाटीलचा चेंडू. हो तेज तर्रार गुडलेन स्पॉट वरून अतिरिक्त वेगाने एसटी रक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये चेंडू जाऊन थांबलाय. इट्स अ डॉट बॉल. षटक संपलंय या ठिकाणी. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकानंतर 11 धावा स्कोर कार्ड वरती जरूर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ह्या स्पर्धेमध्ये नियमांना खूप महत्व आहे. ऑलरेडी 2 ते 3 संघांना आम्ही पॅनल्टीज दिलेल्या आहेत. आम्ही वारंवार त्याची सूचना देखील करतोय, वारंवार सूचित देखील करतोय. जी समोर आपण लाईन पाहताय फलंदाज बाद झाल्यानंतर ती क्रॉस करू नका. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग, 12th मॅन देखील किट मध्ये हवाय. असे बरेचसे नियम या स्पर्धेमध्ये आहेत. आणि प्रतिस्पर्धी संघांनी जर का तुमच्यावरती तो आक्षेप घेतला तर मात्र आयोजकांकडून तुम्हाला पेनल्टी दिली जाते. कळवे संघाकडून खरं तर ही चूक व्हायला नको हवी होती. मोठा संघ आहे, भरपूर स्पर्धांचा त्यांना अनुभव आहे, बऱ्याचशा मोठ्या स्पर्धा ते खेळलेत, त्यांना देखील ठाऊक आहे. 11 धावा स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळत आहेत. जरूर आमच्या ऑफिशियली स्कोररनी कळवे 2 रनची पेनल्टी हे देखील लिहून ठेवलंय. हो फिरून खेळण्याचा प्रयत्न, ऑफ स्टिकच्या बाहेर असणारा चेंडू, वाईडचा इशारा आलाय. इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्रास मध्ये वाढ होईल. चला आता पॅनल्टीच्या 2 रन्स कव्हर झालेत असं म्हणूया आपण. पहिल्या षटकामध्ये आलेला एक स्क्वेअर चेंडू, या ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा रन्स वाईडची पाहायला मिळाली. 12 धावा स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळतात. पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर त्या 2 रन्स आपण जरूर मायनस करू. ओ या ठिकाणी आणखीन एक स्क्वेअर चेंडू. बॅक टू बॅक सलगचा दुसरा स्क्वेअर चेंडू. गोलंदाज ऋतिकला बॉलिंग ट्रॅक वरती आपण जरूर पाहतोय. ऑन स्ट्राईकला असेल मोहंती, त्याच्या समवेत महेंद्र पाटील. गायन या क्षेत्रामध्ये रायगड भूषण पुरस्काराने ज्यांना सन्मानित केलं गेलंय, अगदी गोड गळ्याचे गायक, बरेचसे कार्यक्रम त्यांचे सध्याच्या घडीला तुम्ही पाहताय. हा चेंडू आणखीन एक स्क्वेअर चेंडू असेल आणि आता रेफर केलं गेलंय. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. आमचे ऑफिशियली टीव्ही अंपायर या ठिकाणी जरूर पाहतील. चॅलेंज केलंय पंचांच्या डिसिजनला. स्क्वेअर चेंडू आहे की नाही हे आता पाहिलं जाईल. बॅक टू बॅक 2 स्क्वेअर चेंडू आणि तदनंतर तिसऱ्या चेंडूला देखील ऑनफिल्ड पंचांनी वाईट म्हणून घोषित केलंय. परंतु आपल्याकडील असणारे 2 DRS त्यातील एकाचा वापर गावदेवी इरवाडी संघाने जरूर केलाय आणि ते व्हायला हवंय. इट्स अ वाईड बॉल. चला एक DRS आता गमावलाय गावदेवी इरवाडी टीमने. आपल्याकडे एकच DRS असेल. बॅक टू बॅक सलग 3 इन अ रो 3 स्क्वेअर चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. गोलंदाज ऋतिक कडनं पहिल्या षटकामध्ये 1 असे एकूण 4 व्हाईट बॉल आतापर्यंत इरवाडी संघाने फेकलेत. बॅटच्या रडार मध्ये होता. मिस टायमिंग स्ट्रोक्स, बॅटची आतली कडा घेत चेंडू ट्रॅव्हल झाला आणि सिंगलला कन्वर्ट केलं गेलं डबल मध्ये. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळाली. चांगलं कॉलिंग होतं, चांगला प्रतिसाद मिळाला महेंद्र पाटील याच्याकडून. मोहंती आणि महेंद्र पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. चित्याच्या वेगाने या 2 रन्स त्यांनी कंप्लीट केल्यात. स्पर्धेची आजची 5वी रात्र. उद्या खरं तर या स्पर्धेचा सांगता सोहळा संपन्न होईल. फटका लाजवाब. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत चेंडूला फील्ड करेल तत्पूर्वी रन्स येतील 2. आणखीन कदाचित एक्स्ट्रा रन्स मिळाले असतील, परंतु महेंद्रचं लक्षच नाहीये.
या मैदानावरती मागच्या 4 रात्रीमध्ये भरपूर वेळा मिस्टेक झाल्यात, भरपूर वेळा मिसफील झालंय आणि कालच्या रात्रीमध्ये तर रेकॉर्ड झाला. जय भवानी कोपरोली संघ मिसफील मुळे पराभूत झाली. 17 ते 18 रन्स त्यांनी एक्स्ट्रा दिल्या होत्या डोलगर संघाला. बॅटची एज खरं तर एसटी रक्षकाच्या आजूबाजूला चेंडू घरंगळत राहिला. रन्स आली, एक सिंगल. महेंद्र पाटील लांब षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध असणारा खेळाडू, मग त्याची हाईट, त्याची पॉवर आणि खास करून त्याचे स्ट्रोक्स अगदी समोरच्या दिशेला लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन या क्षेत्राकडे विशेष करून टार्गेट करतोय. परंतु एखादा शॉर्ट पिच जर का मिळाला तर मग पुलचा फटका देखील जरूर पाहायला मिळेल. ओपन स्टान्सनी बॅटिंग करत असताना हो मोठा फटका घ्यायचा होता. ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू, इट्स अ वाईड बॉल. आणखीन एक स्क्वेअर चेंडू जरूर पाहायला मिळाला. या षटकाचा जर का आपण विचार केला तर 4 स्क्वेअर चेंडू जरूर पाहायला मिळतात. चला आता पेनल्टीच्या रन्स आता विसराव्या लागतील कळवे टीमला. 20 धाबा स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळतात. आणखीन एक डॉट बॉल, चांगला चेंडू होता असं म्हणावं लागेल. गुडलेन स्पॉट वरती पडला, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग राऊंड विकेट. फुटवरचा वापर जरूर केला परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन होत नाहीये. निर्धाव चेंडू. या ओव्हरचा जर का आपण विचार केला तर चेंडू झालेत 4 स्क्वेअर चेंडू देखील फेकलेत. धावसंख्या स्कोर कार्ड वरती असेल 20. चांगला फटका इनफिल्डला कव्हर करत असताना लॉंगॉन क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2 रन्स जरूर मिळतील. फेकी खराब होती. तिसऱ्यासाठी प्रयत्न आणि आता मात्र तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली. 2 रन्स कंप्लीट झाल्या. तिसऱ्यासाठी प्रयत्न. मोहंतीचा कॉल आला, त्याला होकार दिला महेंद्र पाटीलने आणि मग तिसरी रन्स पूर्ण झाले की नाही हे आता आपण पाहूया. धगधग रेफर केलं गेलंय, जरूर पाहिलं जाईल. नॅशनल स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट, रिप्ले टेलिकास्ट मध्ये जरूर आम्ही पाहू खेळाडू सुरक्षितरित्या आपल्या क्रीज मध्ये पोहोचलाय की नाही हे आता तपासलं जाईल. चांगली फेकी होती, कलेक्शन देखील तितकंच चांगलं पाहायला मिळालं परंतु खेळाडू आपल्या क्रीज मध्ये पोहोचलाय की नाही हे जरूर पाहायला जाईल. यस, डिसिजन पेंडिंग आहे. थांबा आपण. खेळाडू असेल सुरक्षित. 3 रन्स पूर्ण केल्या गेल्यात. 3 धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळतील. एकूण 23. विनंती असेल ग्रुप ग्रामपंचायत तरणकोपचे माजी उपसरपंच आदित्य दादा पाटील, आम्ही आपणास वारंवार विनंती करतोय दादा आपण यावं, आपली प्रतीक्षा केली जातोय. यंग अँड डायनामिक नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातोय. क्रिकेट वरती प्रचंड प्रेम दादांचं आहे. शरीराच्या दिशेने येणारा चेंडू आपला पाहायला मिळाला. लेग बायच्या स्वरूपाने सिंगल रन्स जरूर मिळेल. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात 24. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 11. सेकंड ओव्हर मध्ये 4 व्हाईट बॉल्स जरूर पाहायला मिळाले. 13 रन्स सेकंड ओव्हर मध्ये पाहायला मिळाल्या. नेक्स्ट मॅच गावदेवी भाल आणि गावदेवी दीव. वाशी विभाग
क्रिकेट संघटनेतील हे दोन संघ एकमेकांसमोर पाहायला मिळतील टॉस साठी। आम्ही विनंती करतो आपण टॉस साठी यावं। मिड इनिंग मध्ये टॉस केला जाईल। जर का आपण उपस्थित राहिला नाही तर प्रतिस्पर्धी संघाला टॉस विन दिला जाईल। आम्ही एकदाच तुम्हाला आमंत्रित करू देऊ आणि त्यांना फाईट करेल टीम भाल। अंतिम षटकासाठी गोलंदाज पाहायला मिळेल भूषण। अंतिम षटकासाठी गोलंदाज असेल भूषण। 24 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात। चांगला चेंडू आहे, खोदून काढावा लागला अलाउंड द कार्पेट। त्या ठिकाणी मिस्टेक पाहायला मिळाली देवेश याच्याकडून। मग सिंगलला कन्वर्ट केलं गेलं। डबल मध्ये रन्स आल्या दोन धाब्याने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळेल 26 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय। महेंद्र पाटील आणि मोहंती ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। 3 षटकांचा सामना। पहिल्या सत्रातील शेवटचं षटक। आणखीन एकदा मिनी हेलिकॉप्टर लुक द्यायचा प्रयत्न। सिंगल कंप्लीट। पुन्हा एकदा 2 रन्स जरूर मिळालेत। मोठं मैदान आहे आणि या मोठ्या क्रीडांगणावरती भरपूर वेळेला 2 रन्स खरतर पाहायला मिळालेत। चेंडूवरती जर का वेगाने गेला आणि मग मिस्टेक झाली तर कदाचित 4 रन्स देखील जाऊ शकतात। या डबल माइंड मध्ये क्षेत्ररक्षक थांबतोय, चेंडूला अडवतोय आणि तदनंतर फेकी करतोय आणि इतक्या वेळात सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट देखील होताना आपल्याला पाहायला मिळतोय। लॉफ करायचा प्रयत्न, सेफली लँडिंग। पुन्हा एकदा 2 रन्स मिळतील का? खराब क्षेत्ररक्षण। एक टप्पा चेंडूला फील करायचं होतं परंतु तसं मात्र काही झालं नाहीये। पुन्हा एकदा 2 रन्स मिळाल्यात बॅटिंग करणाऱ्या कुलदैवत कलवेट टीमला। 30 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय। चला पाणी घेऊन जा। आमचा छोटा वॉटर बाय जरूर आमचे चौथीजी यांचे मोठे बंधू आहेत, त्यांचे सुपुत्र आहेत ते। या स्पर्धेसाठी त्यांची संपूर्ण फॅमिली इकडे उपस्थित आहे। काय डेडिकेशन असेल क्रिकेटसाठी। संपूर्ण कुटुंब अर्थातच म्हात्रे कुटुंब संपूर्ण इकडे उपस्थित आहे। 34G 35G 36 म्हात्रे आणि त्यांचे मोठे बंधू दादा देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचे सुपुत्र देखील मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जात असताना आपल्याला पाहायला मिळतात। सीतामाई अर्जुन गल्ली म्हटलं की खरं तर त्या ठिकाणी 34G म्हात्रे यांचं घर आहे। अगदी फेमस असणारा एरिया। एकता ग्रुप जिथे आयोजित ही स्पर्धा। व्हॉट अ फंटास्टिक स्ट्रोक, क्या बात है। चेंडूला सरळ पाठवले सीमा पार। या स्पर्धेतील सर्वाधिक लांब कार। या 6 धाब्याने स्कोर फ्लाय झाला। 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचला। मोठी धावसंख्या आता चेस करावी लागेल सेकंड इनिंग मध्ये। 36 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय। आणखीन एक 6 एके 6 आणि 6 दुने 12 बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा षटकार।
42. 42 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. हो, या ठिकाणी काय घडलंय आता मात्र चुकीला माफी नाहीये आणि हा सामना लवकरच सोडलाय की काय असं वाटतं चित्र इरवाडी संघाने. 2 षटकार आल्यानंतर ते प्रेशर भूषण याच्यावरती पाहायला मिळालं आणि हा भीमर वरती आलेला हा चौकार 5 धावा एक्स्ट्राच्या स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातील आणि धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 47. 47 धावा धावफलकावरती. लास्ट बॉल वरती भरपूर काही घडताना आपल्याला पाहायला मिळालं. फ्री हिटचा चेंडू जरूर आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल. रन्स आल्या 2 आणि आता तिसऱ्यासाठी प्रयत्न सुरू आहे परंतु 2 रन्स जरूर मिळतील. इनिंग संपले. 3 षटकांचा निर्धारित खेळ या ठिकाणी संपला आणि 3 षटकानंतर बॅटिंग करत असताना कुलदैवत कळवे टीमची धावसंख्या असेल स्कोर कार्ड वरती 49. 49 50 टार्गेट परंतु 2 पॅनल्टीच्या रन्स त्यातून मायनस केल्या जातील. अर्थातच 48 धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं जाईल. खरं तर असं म्हटलं जातं की आयुष्यात नशिबाची साथ ही हवे. कधी कोणाचं नशीब उजडेल हे सांगू शकत नाहीयेत. अनिकेत तारानाथ पाटील हा कळव्याचा प्रेक्षक आहे ज्यांनी ड्रीम11 वरती खरं तर आपले पैसे लावले होते आणि 1,60,000 रुपयाचं त्याला पारितोषिक मिळालंय. परंतु आमची सर्वांना कलकलीची विनंती असेल ऑनलाईन गेमिंग पासून तुम्ही सर्वांनी दूर राहा. सर्वांना विनंती असेल. बरेच त्या ठिकाणी अडकलेले आहेत. टॉस साठी यायचं आहे. लास्ट कॉल. दीव टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित राहिलाय. भाल संघाचा देखील कर्णधार येतोय. मी विनंती करेल सन्माननीय आदरणीय वासुदेव म्हात्रे साहेबांना विनंती आमची असेल. साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेतोय. दुसऱ्या फेरीतील हा सामना पाहायला मिळेल. वाशी विभाग क्रिकेट संघटनेतील 2 संघ एकमेकासमोर जरूर पाहायला मिळतील. गावदेवी दीव संघ फाईट करेल. अर्थातच शर्वर 11 गावदेवी भाल संघासोबत. साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. हेड अँड टेल कॉल करेल भाल संघ. कॉल करेल. हेड इज अ कॉल बट इट इज अ टेल. टॉस जिंकलाय दीव संघाने. खूप साऱ्या शुभेच्छा साहेबांकडून तुम्हाला दिल्या जातात. निर्णय काय असेल? फिल्डिंग घेऊ. एकाच ग्रुपमध्ये वाशी विभाग क्रिकेट संघटनेतील आणि या स्पर्धेमध्ये फक्त 2च टीम्स आहेत आणि आता ते 2 संघ एकमेकासमोर आले. काय सांगशील? काय सांगणार नाही. दोन्ही संघ आमच्याच विभागातले आहेत. ते सुद्धा चांगलेच खेळतात आणि आम्ही पण चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. तुझ्याकडे संगम आहे, त्यांच्याकडे प्रतीक सारखा खेळाडू आहे. हे बॅटल खूप महत्त्वाचं राहील. नक्कीच नक्कीच, कारण दोघं पण एक्स्ट्रा ऑर्डिनरी खेळतात. जाऊया भाल टीमच्या कॅप्टनकडे. टॉस महत्त्वाचा होता. जिंकला असताच तर निर्णय कोणता असता? फिल्डिंगच होती. कॅप्टनने मला सांगितलेलं फिल्डिंगच घेऊन ये. परंतु आता धाडशी निर्णय करावा लागेल. फलंदाजी वाटायला आले. दीवकडे संगम सारखा गुणवान खेळाडू आहे. कितीचं टार्गेट सेफ असेल? 30 रनच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. मागच्या मॅच मध्ये सर्वाधिक स्कोर या संपूर्ण स्पर्धेमधील दीव संघाने बनवला होता. 30चं टार्गेट सुदर्शन तुझ्यासाठी मी तर म्हणेल की चेसेबल असेल का? नक्कीच आम्ही प्रयत्न करू 30 पेक्षा जास्त करण्याचा. येस, थँक्यू. या दोन्ही कॅप्टन्सला आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. थँक्यू सो मच. गावदेवी दीव विन द टॉस. दे हॅव डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. टॉस जिंकलाय दीव संघाने आणि गोलंदाजी स्वीकारले. वाशी विभाग क्रिकेट संघटनेचे हॅट्रिक अध्यक्ष आणि सध्याचे अध्यक्ष विद्यमान अध्यक्ष गणेश म्हात्रे साहेबांकडून खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्याचप्रमाणे विनोद म्हात्रे यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी आणि दोन्ही टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. थँक्यू सो मच. जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये. तिकडे आवाज ऐकूया आपण आमचे आदरणीय कृष्णा
मात्रे सरांचा आवाज ऐकूया. आदित्य पाटील ग्रुपपंचायत तरुण खोप, त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. काय बोलला सुरेश पाटिल, जिनकी तरफ से ये मुकाबला जीतता है तो 1000 रुपए का इनाम है. अगर इंडिया टीम जीतती है तो कहीं ना कहीं 1000 रुपए का इनाम है. सुरेश पाटिल जी की तरफ से अड़तालीस रनों का टारगेट सामने है. प्रसन्न और पिंटिया, पहली गेंद राइट हैंड ओवर द विकेट, गो हैंड से. पहली गेंद को खेलने की कोशिश, ऐसे हालात में बल्लेबाजों ने 1 रन का अपने कदम बढ़ा. 1 रन के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर अंपायर बैट वेरी मच. टीम का स्कोर हो चुका है 1 रन. साथी स्कोरर दिगंबर, साथी समालोचक परमेश पाटिल जी और नीलेश हमारे साथ है. पूरे आंखों का कलाम आपको सुना रहे हैं. ये प्यार है जो खींच लाता है हमें मैदान की ओर. किरण फिर अपने बॉलिंग मार पर, और इसी बीच ये गेंद डॉट गेंद की समाप्ति. पहली गेंद पर खाता खुला प्रशांत ने, दूसरी गेंद डॉट साबित होती हुई पिंटिया है और किरण गेंदबाजी कर रहे हैं मैदान पर. 48 रनों का टारगेट, करो या मरो की स्थिति, आक्रमण करना ही होगा. ऐसे बीच इस गेंद को खेला है लॉन्ग ऑन रीजन में. गेंद के पीछे खिलाड़ी जब तक गेंद को उठाया जाए, समय के साथ बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किए. 1 रन के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 2 रनों पर. बल्लेबाजी की कोशिश होनी चाहिए कि आक्रमण करना ही होगा. अगर मुकाबला जीतना है तो, अपने गांव का नाम रोशन करना है तो बल्लेबाजों को आक्रमण करना होगा. अतिथिगण में सूरज जी यहाँ उपस्थित है, जिन्होंने 1000 रुपए को इनाम रखा है. इसी बीच अगली गेंद किरण की, और इसी बीच गेंद को खेला है, गेंद हवा में, और इसी के साथ पहली बड़ी मछली जाल में फंस चुकी. डीजे देव्या, देव्या नए बल्लेबाज मैदान पर. पहली गेंद सिंगल, दूसरी गेंद डॉट, और तीसरी गेंद पर सिंगल, और चौथी गेंद पर एक सफलता मिलती हुई. अच्छी गेंदबाजी किरण के द्वारा अच्छा कमबैक किया है. 48 रनों का टारगेट सामने, करो या मरो की स्थिति. और इसी बीच इस गेंद को घुमा दिया है. गेंद हवा में, गेंद के पीछे 3 खिलाड़ी, और क्या छूटा, मैच छूटा, और ये गेंद 4 रनों के लिए बाउंड्री से बढ़. डीजे और इन 4 रनों के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 6 रनों पर. लंबा टारगेट है. अगर देवेदा ने मैच जीता ही तो सुनील ठाकुर और
अजीतदा और बलिदा की तरफ से 5,000 रुपए का इनाम। सवाल लाखों का नहीं, सवाल है आपके जीत का। अगर जीतते हैं तो आपके जेब में 1,00,000 रुपए आएगा, हारेंगे तो श्रृंखला से बाहर हो जाएंगे। पहला ओवर खत्म हुआ, टीम का स्कोर हो चुका है 7 रन। जीतने के लिए अभी भी 12 गेंदों में 41 रनों का टारगेट सामने है। कल आपने देखा होगा कि दुर्शेत के जो ग्रुप सदस्य है जिन्होंने कहा था कि अगर मुकाबला दूसरी टीम जीतती है तो जिनको 2 गुंठा जमीन दी जाएगी, 30 रन बनाते हैं तभी भी 2 गुंठा जमीन दी जाएगी, ऐसे कहा था। लेकिन वो टीम हार गई। ये पहली बार रिकॉर्ड हुआ है किसी ने जमीन क्रिकेट के लिए लगाई है। ये यही हो सकता है सीतामढ़ी अर्जुन गली एकता ग्रुप में, और ये नाम नहीं दोस्तों, एक ब्रांड है। बल्लेबाजों को भी दिया था मौका 30 रन बनाने का। अगर 30 रन बनाते तो 2 गुंठा जमीन जिनके नाम पे कर देना चाहते थे, लेकिन ऐसे हालात पे ये पहली बार हुआ है क्रिकेट में, कभी ऐसा हुआ नहीं। मैंने कई कमेंट्री किया, आज मैं 26 साल हुए मुझे कमेंट्री में, लेकिन मैंने ऐसा कभी या ऐसा हिस्सा देखा नहीं था जिन्होंने मैच जीतने के लिए 2 गुंठा जमीन देने की कोशिश अभी तक किसी ने की नहीं है। ऐसे में अगली गेंद, और ये गेंद डॉट जाती हुई, और इसी के साथ जानते कि अच्छी तरह से गेंदबाजी हो रही है कुलदेवत का कलवे की तरफ से। बजरंग ने कहा था कि टारगेट लंबा रखेंगे हम लोग, और इसे भी तमाम अतिथिगण जाते हुए, और इसी के साथ डॉट गेंद की समाप्ति होती हुई माननीय सरपंच हैट्रिक सरपंच वासुदेव म्हात्रे आदरणीय वो जाते हुए, और जिनके साथ हमारे प्रवीण दादा और तमाम जिनके साथ आए हुए सहयोगी हैं, जिनका मैं तहे दिल से स्वागत करूंगा। कृष्णा म्हात्रे आप आए, कल भी आइए, बढ़िया से बढ़िया मुकाबले आपको देखने को मिलेंगे। और यहाँ ये 7 ट्रॉफी रखी गई है, वो कल किसी के ना किसी घर में सजेंगी। देव आउट हो चुका है, और सागर बुआ को समझाते हुए, लेकिन बुआ काफी चालाक है। दीक्षित फिर अपने बॉलिंग मार पर फुल टॉस, गेंद को खेला है, गेंद हवा में, लेकिन क्या छूटा, मैच छूटा, लोगों का दिल टूटा। लेकिन गेंद ने जब तक फील्ड करे समय तक बल्लेबाजों के पास 2 रन मुकम्मल हुए। 30 रन के लिए बल्लेबाज आउट हो चुके हैं। 9 रन ना, और इन दोनों के साथ टीम का स्कोर चुका 9 रन। बल्लेबाज आउट चुके रन आउट के रूप में। बल्लेबाज सागर आउट हो चुके हैं। वावे घर में सेवा दल की तरफ से मुकाबले आयोजित होने वाले हैं। ये मुकाबले आने वाले तारीख का 30, 31 और 2 तारीख के होने वाले हैं। और ये इसके प्राइस है 1,00,000 रुपया, और दूसरे क्रमांक 50,000 रुपया, 25,000 रुपया और 25,000 रुपया। 4 इनाम रहेंगे इस मैच के लिए। सेवालाल ग्रुप का वावे घर में मुकाबले होने वाले हैं। तमाम क्रिकेट रसिकों से मैं कहना चाहूंगा कि आप आइए और इस टूर्नामेंट में खेलिए। हम नेशनल स्पोर्ट की तरफ से ये मुकाबले यूट्यूब के माध्यम दिखाए जा रहे हैं। इसी बीच अगली गेंद, और इसे टेप आउट करके हल्का सा खेला, एक तरफा शायद मुकाबला हो जाए। कलवा टीम ने सोचा कि इसी चतुर बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए।
और इन दो रनों के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 11 रनों पर। साथी स्कोर दिगंबर उपस्थित है। साथी इस सेटेलाइट के माध्यम से मुकाबले दिखाए जाते हैं, जिनका मैं तहे दिल से स्वागत करना चाहूँगा। नेशनल स्पोर्ट की तरफ से ये मुकाबले यूट्यूब के माध्यम से दिखाए जा रहे हैं। चैनल को सब्सक्राइब करें। इसी बीच अगली गेंद और इसी बीच ये गेंद धीमा गति का टोक खेला गया है। मिड विकेट के रीजन में 1 रन मुकम्मल होता हुआ और ओढ़ता हुआ है गेंद और इसी के साथ दीक्षित गेंदबाजी कर रहे हैं। हम पर 4 रन ना, 4 रन। ओके, थैंक यू वेरी मच हनुमान नाइक और गोटिया उपस्थित है। हर जगह पर आप रहते हैं और अंपायर का भूमिका निभाते हैं। टीम का स्कोर 15 हो चुका है। अभी 4 रन है। एक लंबा टारगेट सामने रखा था 48 रनों का और इसी के साथ इस ओवर में 8 रन। अभी भी जरूरत है 6 गेंदों में 33 रनों की। 33 रनों की जरूरत। मैदान पर युवराज सिंह बनना होगा, वरना हलचल ग्रिप, वरना किस गेंद जिन्होंने रिकॉर्ड बनाए हैं 6 छक्के लगाकर। आक्रमण करना होगा, अपनी टीम को जिताने छक्के लगाने होंगे। इसी बीच पहली गेंद और इसी के साथ ये गेंद 6 रनों के लिए बाउंड्री लाइन से बाहर। पहली गेंद पर शानदार छक्का, दूसरी गेंद पर शानदार चौका फाइन लेग के ऊपर। अभी जरूरत है 4 गेंद और जीतने के लिए जरूरत है 23 रनों की। 4 गेंद और 23 रनों की जरूरत। चार गेंद और जीतने के 23 रनों का टारगेट सामने है। दर्शक यही चाहते हैं कोई भी मुकाबला जीते, लेकिन शानदार क्रिकेट देखने को मिले। चार गेंद और 23 और इस गेंद को उछाल दिया है, गेंद हवा में और इसी के साथ मुझे लगता है क्या छूटा है, मैच भी छूटा है पूरी तरह से निकलता हुआ। क्या बिल्कुल हाथों में थी लॉलीपॉप की तरह। अगर ये चाइनीज का पिच होता लॉलीपॉप तो छोड़ते नहीं थे, लेकिन असल में क्या छूटा है। तीन और जीतने के लिए 22 रनों की जरूरत है। 3 गेंद ऐसे भी अगली गेंद और इस गेंद को खेला है
और ये आउट। दो गेंद अभी तक शेष है। दोन बॉल बाकी आहेत। मोहित फिर अपने बॉलिंग मार पर एक तरफा मुकाबला और इसी के साथ गेंद हवा में लगातार विकेट मिलते हुए बैक टू बैक विकेट मिल रही है गेंदबाजों को। और इसी के साथ जीत पे दलील में खड़ी है टीम कलवा। ऐसे पीछे गेंद और इसी के साथ मुकाबला जीता। हम पर आउट है ना। ओके थैंक यू वेरी मच। हैट्रिक ली है मोहित ने। मॉन्टीज मॉन्टीज मॉन्टी ना मोहंती मैन ऑफ द मैच के हीरो जिन्होंने शानदार 32 ने जिन्होंने 39 रन बनाए और 3 विकेट। मोहंती आ जाइए प्लीज। मोहंती आ जाइए प्लीज। ये ट्रॉफी में देने के लिए शरद ग्राम पंचायत सदस्य आ जाइए आप प्लीज। मोहंती ये मुकाबला कांटे के टक्कर में था और आप जो अपने बल्लेबाजी किसी के में क्या कहेंगे? कुछ नाही मस्त चांगली झाली बॅटिंग चांगले करू नंतर पण चांगलं पण आपले अनुभवी महेंद्र दादा आहेत त्याच्याबद्दल काय सांगू शकता? महेंद्र आहे तर आम्हाला थोडंसं चांगलं वाटतं खेळायला पण चांगलं वाटतं कारण चांगला प्लेअर असला ना तर चांगला वे होतं। आणि महेंद्र दादाबद्दल काय मग तुम्हाला बोलू शकतो कारण ते स्टार खेळाडू पहिले होते आणि ते छक्के आणि चौके मारत होते पण गोट्या बॅट्समन फॉर्मला आला त्याच्यानं महेंद्रचं नाव कमी झालं। ते तर आहेच पण कसं आहे तर खेळण्यानुसार पण असतं कारण त्यांनी जास्त लक्ष आता 40+ झालं त्याचं लक्ष तिकडे दिलेलं आहे पण तरी पण चांगला खेळतात ते पण। थँक्यू व्हेरी मच द मॅन ऑफ द मैच मोहंती। बिग हैंड एवरीबॉडी इसे यंगस्टर खिलाड़ी के लिए।